पावसाळ्यात हा उपाय खरंच सगळ्यांना उपयोगी पडणार आहे. तर यासाठी आपल्याला अद्रक घ्यायचं आहे आणि ते अद्रक एकदम फ्रेश असं घ्यायचं आहे. आधी सुकलेलं वगैरे अद्रक आपल्याला इथं यूज करायचं नाही. आणि गूळ घ्यायचा आहे, तर जो काळा गूळ असतो अशा पद्धतीचा तो गूळ घ्यायचा आहे. तर पिवळसर गूळ घेण्यापेक्षा तुम्ही हा काळसर असा गूळ असतो तो घेऊ शकता. ऑर्गॅनिक गूळसुद्धा तुम्ही इथं यूज करू शकता. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं, हे जे अद्रक आहे ते खिसून घ्यायचं आहे. अद्रक खिसूनच घ्यायचं आणि त्याच्यावरती अशी जी जाडसर केसरी किंवा जो साल राहते ती आपल्याला सेपरेट काढून घ्यायची आहे. ते यामध्ये यूज करायची नाही. नंतर चहा केल्यानंतर ती राहिलेली साल वगैरे तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. पण इथे आपल्याला जो खिसल्यानंतर जो फ्रेश असं अद्रक खाली राहतं तेच घ्यायचं आहे. त्याच्यावरचा जे एकदम चोत्यासारखं किंवा हलका फुलका कचरावरती निघतो तो आपण साईडला करून घेतलेला आहे. आणि छान असं अद्रक आपलं खिसून घेतलेलं आहे. तर मोठे 2 चमचे आणि छोटे म्हटलं तर 3 चमचे एवढं आपलं अद्रक हे खिसून झालेलं आहे. तर हे आता आपल्याला गॅसवरती ना एक छोटासा कढई ठेवा किंवा तवा ठेवा, त्यावरती थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे. हे जे तूप आहे ते जर गाईचं तूप असेल तर अजूनच चांगलं. तर 2 ते 2.5 चमचे एवढं तूप यामध्ये यूज करायचं आहे. 2 चमचेसुद्धा तूप इथं पुरेसं होतं. आणि आता तूप गरम झाल्यानंतर गॅस मीडियम गॅस करायचा आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला हे सगळं आता बनवून घ्यायचं आहे. तर यामध्ये टाकायचं आहे ते अद्रक. सुरुवातीला आपण यामध्ये अद्रक टाकून घ्यायचं आहे आणि थोडा वेळाला तुपामध्ये छान असं हलकं परतून घ्यायचं आहे. तर याला इथं आपल्याला याचा कलर चेंज हलका होईपर्यंत परतवायचं. हे अद्रक यामध्ये करपवायचं वगैरे अजिबात नाही. तर छान बारीक गॅसवरती हे परतून घ्यायचं आहे. आता अद्रक परतून होतंय तोपर्यंत आपल्याला गूळ यामध्ये टाकायचा आहे. तो खिसून घ्यायचा आहे किंवा बारीक चिरून घेतला तरीसुद्धा चालू शकतो. किंवा अद्रकाबरोबर तुम्ही त्याचसोबत गूळसुद्धा बारीक करून ठेवा, म्हणजे पटकन यामध्ये टाकायला बरं पडेल. तर अद्रक परततंय तोपर्यंत तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा गूळ इथं चिरून घ्यायचा आहे. तर बघा, पावसाळ्यात सतत सर्दी खोकला लहान मुलं असतील तर त्यांचा हा त्रास खूप होत असतो मुलांना, किंवा वयस्कर लोक घरामध्ये असतील तर पावसाळ्यामध्ये तसेच सगळ्यांनाच घरामधल्या एकाला सर्दी झाली की सगळ्या घराला सर्दी होते. तर हा उपाय नक्कीच करून पहा. सर्दी खोकल्याचा किंवा पावसाळ्यात ॲलर्जिक जे त्रास होत असतात ते बऱ्यापैकी कमी येतात. तर अद्रक बघा छान परतून झालेला आहे. तर यामध्ये आपल्याला हे जे आपण तोपर्यंत आपल्याला एका प्लेटला तूप लावून ही साईडला ठेवून द्यायची आहे. जोपर्यंत आपलं हे मिश्रण तयार होतं आहे तोपर्यंत ही प्लेट पण आपण तयार करून साईडला ठेवून दिली. आणि जो गूळ होता किसून घेतलेला तो यामध्ये म्हणजे बारीक चिरून घेतलेला टाकून घ्यायचा आहे. गुळामध्ये काही कचरा असेल तर तो सुद्धा तुम्ही चेक करून बघायचा. बारीक खडे वगैरे दिसतात ते काढून घ्यायचे, काळपट काही दिसलं तर. आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला हा गूळ इथं मिक्स करून घ्यायचा आहे. आणि यामध्ये आपण कुठंही पाण्याचा वापर केलेला नाही, फक्त तूप आणि अद्रक यामध्ये मिक्स आहे. त्यामुळे हे जे तुम्ही बनवणार आहे गुळापासून किंवा अद्रकापासून, आपण आता ज्या छोट्या छोट्या गोळ्या याच्या बनवून ठेवणार आहे ते तुम्ही 2-3 महिनेसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. हे खराब वगैरे अजिबात लवकर होणार नाही, कारण इथं पाणी कुठंही आपण वापरलेलं नाही. तर छान आपल्याला गुळाचा आपल्याला इथं पाक वगैरे करत बसायचं नाही. तर गूळ एकसारखा छान मेल्ट होईल आणि त्याला एक उकळी येईल इथपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. सगळा गूळ यामध्ये मेल्ट झालं की समजायचं हे आपलं मिश्रण तयार होत आहे. जास्त वेळ तुम्ही याला शिजवत बसला तर ते नंतर गूळ आहे तो एकदम कडक होऊ शकतो. त्यामुळं जास्त वेळसुद्धा हे ठेवू नका. तर पाहू शकता इथं मी कुठंही व्हिडिओ स्किप करत नाही, तुमच्या लक्षात येईल. तर इथं बघा आता छोटे छोटे बुडबुडे यायला लागलेले आहेत आणि ही पहिली उकळी याला म्हणू शकता. आणि जो गूळ आहे तो पण छान यामध्ये मिक्स झालेला आहे. तर या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा आणि ज्या प्लेटला आपण तूप लावून ठेवलेलं होतं त्यामध्ये हे काढून ठेवायचं. लगेचच काढायचं, नाहीतर हे गॅस कढईमध्ये किंवा तव्यामध्ये हे पॅनमध्ये मिश्रण हे घट्ट होऊ शकतं. म्हणजे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला पटकन ह्या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी याला ठेवून द्यायचं. थोडंसं थंड झाल्यानंतर हे मिक्स करून मी घेतलेलं होतं, पण अजून थोडंसं हे चिकट लागतंय. ह्याच्या आपल्याला छोट्या छोट्या गोळ्या बनवायच्या आहेत. तर तो अजून थोडंसं याला थंड होऊ द्यायचं. एक 10-15 मिनटामध्ये व्यवस्थित मिश्रण आहे ते थंड होतं. नंतर याच्या आपण छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या आणि मुलांना तुम्ही
सकाळी संध्याकाळी असं 2 वेळेला देऊ शकता. मुलं शाळेत जाताना त्यांना देऊ शकता किंवा स्कूलमधनं आल्यावर देऊ शकता. हे काय कोणतंही औषध नाही, तर हा आयुर्वेदिक उपाय आहे, त्यामुळे याचा काही साईड इफेक्ट नसणार आहे. त्यामुळे देऊ शकता. दिवसातून 3 वेळासुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकता. त्यांना सतत सर्दी, खोकला, शिंका किंवा घसा जाम होणे, घसा दुखत असेल तर घशालासुद्धा आराम भेटतो. अद्रक यामध्ये आपण यूज केलेला आहे त्यामुळे. आणि तसंच गूळ आहे, तर गुळामधून भरपूर आपल्याला कॅल्शियम, आयर्न हे तर भेटतंच. तर नक्कीच ह्या पावसाळ्यामध्ये हे तुम्ही बनवून ठेवा. आणि अख्खा पावसाळा तुम्ही यासाठी म्हणजे एकदा बनवलं तर त्याचा 3 ते 4 महिने या गोळ्यांचा तुम्ही यूज करू शकता. जास्त दिवसाच्या सुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता किंवा महिन्याला बनवून ठेवलं तरी चालू शकतं. तर मुलांना सतत ॲलर्जी पावसामुळे होत असते, पावसातून भिजल्यामुळे वगैरे, तर तो त्रास कमी होतो. आणि थंड झाल्यानंतर ह्या गोळ्या अजिबात चिकट वगैरे होत नाहीत. त्याला थोडंसं सेट होण्यासाठी किंवा पूर्ण थंड होण्यासाठी तुम्ही तासभर असं वरती ठेवून द्या आणि नंतर एखाद्या डब्यामध्ये भरून स्टोअर करून ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. फ्रीज बाहेर हे व्यवस्थित 3 महिने तरी राहतात. तर नक्कीच या पद्धतीने पावसाळ्यामध्ये मुलांसाठी किंवा सगळ्यांसाठी सर्दी खोकल्याचा त्रास ज्यांना होतो, ज्यांची इम्युनिटी कमी आहे, तर त्यांच्यासाठी हे बनवून ठेवा. आणि त्यांना दिवसातून 3 वेळासुद्धा ह्या गोळ्या तुम्ही देऊ शकता. तर याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. आणि दुसरा उपाय म्हणजे पावसाळ्यामध्ये बघा सर्दी खोकला घसा जाम झाला असेल तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, हा चहा तुम्ही एकदा असा बनवून बघा. घशाला तर फार आराम भेटतो आणि सर्दी खोकल्यामध्ये आराम भेटण्यासाठी यामध्ये 1 कपभर पाणी घ्यायचं आणि यामध्ये थोडंसं अद्रक खिसून टाकायचं आहे. चमच्याभर एवढं आलं टाकलं तरी चालेल. तर ह्याला छान उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळल्यानंतर 1-2-3 मिनटं अजून याला असंच शिजवून घ्यायचं आहे. आणि छान 2-3 मिनटं शिजल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला मध ॲड करायचं आहे. तर गरम पाण्यामध्ये जास्तीचं पाणी गरम असेल त्यावेळी आपण मध ॲड नाही करायचं, थोडंसं ते नॉर्मल होऊ द्यायचं, जसं की आपण पिऊ शकतो त्या स्टेजला आपल्याला यामध्ये मध ॲड करायचं आहे. तर हे गाळून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं की यामध्ये मध ॲड करून पिऊ शकता. छान आराम भेटतो. तर नक्कीच पावसाळ्यात हे उपाय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नंतरचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचतील. तर थोडंसं थंड झाल्यानंतर ज्या स्टेजला आपण पिऊ शकतो त्यावेळेला थोडासा मध यामध्ये 1 चमचाभर टाकायचा आणि हे तुम्ही पिऊ शकता. दिवसातून 2 वेळा जरी हा अद्रकचा चहा म्हणू शकता तुम्ही घेतला तर घशासाठी फार छान आहे. तर नक्कीच या पावसाळ्यात हे उपाय तुम्ही करून बघा, घरगुती उपाय. तुम्हाला नक्की आराम मिळेल आणि तुमच्या फॅमिलीला सुद्धा.